नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत भरपूर लेयर्स वाली रसरशीत बालुशाही। बालुशाहीचं मेजरमेंट परफेक्ट असलं की आपली बालुशाही एकदम परफेक्ट तयार होते। खूप जणांची बालुशाही करताना चुकते कारण की मेजरमेंट तुपाचं, साखरेचं किंवा पाकाचं चुकतं। कधी बालुशाही कडक होते तर कधी पाक व्यवस्थित बनत नाही। आता मी तुम्हाला एक बालुशाही तोडून दाखवते, तुम्हाला त्याहून कळेल आपली बालुशाही किती छान रसरशीत तयार झाली। हे बघा किती छान पाक ऍब्झॉर्ब केलेला आहे बालुशाहीने, तुम्ही बघू शकता। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। बालुशाही बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 5 कप मैदा घेतलेला आहे। ग्रॅम मध्ये बघितलं तर हा 800 ग्रॅम मैदा आहे। त्यानंतर 4 कप साखर, इथे साखर 1 किलो आहे ग्रॅम मध्ये बघितली तर। 1 कप तूप, इथे तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं नाही। ग्रॅम मध्ये बघितलं तर हे 200 ग्रॅम तूप आहे। 2 चम्मच बेकिंग पावडर, अर्धा लिंबाचा रस, केशरचे धागे, अर्धी वाटी पिस्ता, 1 चम्मच इलायची पावडर, इथे केशरी फूड कलर घेतलेला आहे मी। सर्वात आधी बालुशाही बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यासाठी एक मोठा बाउल घेतला। आता यामध्ये मैदा ऍड करून घेऊया। मैदा बाउल मध्ये काढल्याच्या नंतर यामध्ये तूप ऍड करून घ्यायचे आपल्याला। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मैद्यामध्ये तूप ऍड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे तूप मैद्याला लावून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मैद्यामध्ये तूप चोळून घ्यायचं। ही प्रोसेस आपल्याला 3 ते 4 मिनिटं करून घ्यायची। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तूप मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हाताच्या सहाय्याने मैदा छान चोळून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा अशा प्रकारे, म्हणजे मैद्याच्या कणाकणाला छान तूप लागलं जाईल। आता इथे मैदा आपला रेडी झालेला आहे। आता आपण यामध्ये बेकिंग पावडर ऍड करून घेऊया। आता इथे बेकिंग पावडर हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बेकिंग पावडर मिक्स करून घेतलेला आहे मैद्यामध्ये। आता आपल्याला बालुशाही बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घ्यायचा आहे। त्यासाठी 1 कप पाणी घेतलं मी। इथे आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे आणि एक घट्ट डो भिजवून घ्यायचा आहे। बालुशाहीचा डो बनवताना खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही मैद्यावर। इथे आपल्याला फक्त मैदा जोडून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता तिथे अशा प्रकारे बालुशाहीचा डो रेडी झालेला आहे। हे बघा अशा प्रकारे डो भिजून घ्यायचा। खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही। इथे आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे डोची। हा डो असाच भिजवला जातो कारण की असं भिजवलं तर छान लेयर्स पडतात बालुशाहीला। इथे आपल्याला फक्त मैदा हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी ऍड करून। आता यावर झाकण ठेवूया। आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी डोला रेस्ट द्यायचा आहे। आता आपण बालुशाही डिप करण्यासाठी लागणारा पाक रेडी करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। इथे आपण 4 कप साखरसाठी 2 कप पाणी ऍड करणार आहोत पाक बनवण्यासाठी। आता तुम्ही बघू शकता तिथे आपली साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली। इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता तिथे आपली साखर छान मेल्ट झाली। आता या स्टेजला आपण फूड कलर ऍड करून घेऊया। इथे फूड कलर ऑप्शनल आहे, टाकलं तर बालुशाहीला छान रंग येतो। हे बघा आता या स्टेजला फ्लेवर साठी इलायची पावडर ऍड करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता तिथे मी इलायची पावडर छान मिक्स करून घेतली पाकामध्ये। इथे आपला पाक अजून तयार झालेला नाही। आता इथे बालुशाही बनवण्यासाठी लागणारा पाक रेडी झाला। पाक तयार झाला की नाही कसं ओळखायचं, त्यासाठी चम्मचवर थोडासा पाक घ्यायचा। त्यानंतर पाक थंड झाल्याच्या नंतर दोन्ही बोटाच्या मध्ये घ्यायचा। हे बघा इथे एक तार बनायला सुरुवात झाली, याचा अर्थ असा आहे की आपला पाक तयार झाला। आता आपला पाक रेडी झालेला आहे। आपल्या पाकामध्ये साखरेची क्रिस्टल पुन्हा तयार होऊ नये यासाठी आपल्याला अर्धा चम्मच लिंबाचा रस ऍड करायचा आहे पाकामध्ये। लिंबाचा रस ऍड केल्याच्या नंतर पाक एकदा हलवून घ्यायचा। आता आपला पाक रेडी झाला। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया।
आता इथे एक पोळपाट घेतलेला आहे. आता यावर बालुशाहीचं पीठ अशा प्रकारे काढून घ्यायचं. आता या पिठाला फोल्ड करायचं आणि पुन्हा स्ट्रेच करायचं. ही प्रोसेस आपल्याला हलक्या हाताने करायची आहे. असं केल्याने काय होतं, छान बालुशाहीला लेयर्स पडतात. आता पुन्हा फोल्ड करायचं. असं आपल्याला 4 ते 5 वेळेस करून घ्यायचं आहे. आता आपण बालुशाही बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी पिठाचा थोडासा गोळा तोडून घ्यायचा. ते बालुशाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकतात. त्यानंतर अशा प्रकारे हातावर गोल गोल करून घ्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. प्रेस केल्याच्या नंतर सेंटरला थोडंसं छिद्र पाडून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपली एक बालुशाही तयार झाली. राहिलेली सर्व बालुशाही याच पद्धतीने तयार करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व बालुशाही तयार झालेल्या आहे. हे बघा किती छान लेयर्स पडले बालुशाहीला. आता आपण बालुशाही तळायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये ऑइल ठेवलं होतं गरम करायला. इथे तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. जर तेल कडकडीत गरम असलं तर बालुशाही आतून कच्ची राहते आणि मीडियम असलं तरी पण बालुशाही आतून कडकच बनते. त्यामुळे आपल्याला इथे एकदम लो फ्लेमवरच तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलाचं टेम्परेचर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे मी छोटासा गोळा टाकला पिठाचा. तुम्ही बघू शकता किती लो टेम्परेचर आहे. त्यातून हलकेसे बबल्स यायला सुरुवात झाले. इथे तेलाचं टेम्परेचर एकदम ओके आहे. आता या स्टेजला आपण बालुशाही सोडून घेऊया ऑइलमध्ये आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बालुशाही कढईमध्ये टाकून घेतली. तुम्ही बघू शकता हलकेसे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. आता जोपर्यंत बालुशाही तेलाच्या वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला बालुशाहीला पलटी मारून घ्यायची नाही. आता तुम्ही बघू शकता बालुशाही छान ऑइलच्या वरती तरंगायला सुरुवात झालेली आहे. आपण जेव्हा बालुशाही तेलामध्ये ऍड केली होती तेव्हा बालुशाही तळाला जाऊन बसली होती. जेव्हा बालुशाही हलकी होते तेव्हाच ती ऑइलच्या वरती तरंगायला सुरुवात होते. आता आपण बालुशाहीला पलटी मारून घेऊया. इथे आपल्याला आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत बालुशाही तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कंटिन्यू. हे बघा, आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत मी बालुशाही तळून घेतली. तुम्ही पाहू शकता किती छान लेयर्स पडल्या बालुशाहीला. आता आपण या बालुशाही ऑइल मधून बाहेर काढून घेऊया. इथे आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी तेल पुन्हा थंड करून घ्यायचं आहे. सध्या बालुशाही तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर वाढलं त्यामुळे आपली पुढची बॅच तळताना कडक होऊ शकते. त्यासाठी सुरुवातीला जसं टेम्परेचर होतं ऑइलचं आपल्याला तसंच पाहिजे. त्यासाठी आता सध्या गॅस बंद करायचा आणि पुन्हा चालू करायचा. आता गरम गरम बालुशाही आपण पाकामध्ये डिप करून घेणार आहोत. इथे आपला पाक थंड आहे. पाक थंड असल्यामुळे आपल्याला बालुशाही गरम ठेवायची आहे. पाकामध्ये टाकताना आपल्याला दोन्हीपैकी एक वस्तू गरम पाहिजे. पाक थंड असेल तर बालुशाही गरम पाहिजे आणि बालुशाही गरम असेल तर पाक थंड पाहिजे. इथे एक बॅच तळण्यासाठी आपल्याला 30 ते 35 मिनिटं लागतात लो फ्लेमवर तळण्यामुळे. आता आपण सर्व बालुशाही कढईमध्ये ऍड करून घेऊया पाकात. आता तुम्ही बघू शकता तिथे पाकामध्ये बालुशाही टाकून घेतली मी. आता चम्मचच्या साहाय्याने त्याला खाली प्रेस करायचं. इथे आपल्याला ही बालुशाही दुसरी बॅच तयार होईपर्यंत अशीच पाकामध्ये सोडायची आहे. त्यासाठी अधूनमधून पलटी मारायची म्हणजे पाक छान ऍब्झॉर्ब करते बालुशाही. मग आपली बालुशाही छान रसरशीत तयार होते. हे बघा, अशा प्रकारे पलटी मारून घ्यायची अधूनमधून. आता इथे तेल मी थंड करून घेतलं. आता यामध्ये आपण बालुशाही ऍड करून घेऊया. हे बघा, सुरुवातीची बॅच जशी तळली होती सेम तसंच टेम्परेचर करून घेतलं मी तेलाचं. आपल्याला कंटिन्यू बालुशाही लो फ्लेमवरच तळायची आहे. आता राहिलेली सर्व बालुशाही आपण याच पद्धतीने तळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता तिथे आपली दुसरी बॅच पण तळून झाली. आता आपण या बालुशाही पण ऑइल मधून बाहेर काढून घेऊया. मी तुम्हाला 2 वेळेस बालुशाही तळताना दाखवली कारण की ऑइलचं टेम्परेचर महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बघू शकता
आपण जी पहिली बॅच तळून घेतली होती ती पाकामध्ये अशा प्रकारे डीप करून ठेवली होती. इथे आपल्या बालुशाही छान पाक ऍब्झॉर्ब करून घेतलेला आहे. आता आपण ही बालुशाही पाकातून बाहेर काढून घेऊया. आणि आता जी दुसरी बॅच तळली ती आता गरम गरम पाकामध्ये सोडणार आहोत आपण. आता तुम्ही बघू शकता भरपूर लेयर्स वाली रसरशीत बालुशाही तयार झालेली आहे. इथे बालुशाहीला मी गार्निश करण्यासाठी केशर, पिस्ता आणि चांदीचा वर्कचा यूज केला. तुमच्याकडे चांदीचा वर्क नसेल तर तुम्ही इथे ड्राय फ्रुट्सने पण गार्निश करू शकतात किंवा केशरने पण गार्निश करू शकतात. आता मी तुम्हाला एक बालुशाही तोडून दाखवते. तुम्हाला त्याहून कळेल आपली बालुशाही किती छान रसरशीत तयार झाली. हे बघा किती छान पाक ऍब्झॉर्ब केलेला आहे बालुशाहीने. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता किती छान रसरशीत बालुशाही तयार झाली. हे बघा किती छान पाक ऍब्झॉर्ब केलेला आहे बालुशाहीने. मस्तपैकी रसरशीत बालुशाही तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.